तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, एमपीएससी ग्रुप सी मेन्स आज झालेला भाषा पेपर 1 12 जुलै 2026चा संच ए आहे. सविस्तर प्रश्न आणि त्याचे विश्लेषण नाही तर थोडक्यात त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी पाहू. ग्रुप सी भाषा पेपर 1 तुमचं मराठी इंग्रजी. तर मराठीचे उत्तर या ठिकाणी जर पाहिलं असेल पेपर 1 बघा, पुढीलपैकी कोणता शब्द शेअर, थोडंसं मोठं करू त्याला. ओके, ठीक. पुढील कोणता शब्द शेअर या शब्दाचा समानार्थी नाही. तर शेअर याचा अर्थ बाण, ठीक आहे, तीर होतं, म्हणजे हा त्याचा अर्थ आहे तीर, बाण आहे, सहाय्यक सुद्धा आहे आणि समानार्थी नसलेला विचारलाय तर थकवा हा त्याला समानार्थी नाहीये. पुढचा प्रश्न आहे, भयभीत या शब्दाला खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द कुठला आहे. भयभीत होणे म्हणजेच काय, त्याचा विरुद्धार्थी सभ्य आहे का, सत्य आहे, बोल का. तर निर्भय, भयभीतच्या विरोधात निर्भय, पर्याय ड, फक्त ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे संच आहे हा. ओके, चला पुढचा प्रश्न आहे सीचा, बलोत्तर या शब्दाला खाली पर्यायातून समानार्थी शब्द. बलोत्तर म्हणजे शक्तिशाली, तर शक्तिशाली हाचा एकच आहे, समर्थ. भारी नाहीये, चांगला नाही, तर एकच आहे शक्तिशाली, समर्थ. बलोत्तर या शब्दाला समानार्थी. पुढचं, हा, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल या वाक्यातील शब्दशक्ती. आता बघा, गण्याला सरळ सरळ नंदी बैल बनलेला आहे, म्हणजे काय तिथे मूर्ख म्हणलेलं नाही, गण्याला काय म्हटलेलं आहे, मूर्ख. म्हणजे हा कुठली शब्दशक्ती आहे वाक्यामध्ये, तर अभिधा लक्षण व्यंजन, तर लक्षण आहे, बी आहे तुमचं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, बी काय लक्षण. पुढचं, खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्यप्रचाराचा वापर करा. पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने टिंबटिंब पसंत केले. आता पोट बिघडलं याचा अर्थ त्यांनी विचारलं तुम्हाला वाक्यप्रचाराचा वापर करा, आणि उपाशी राहणे बरोबर आहे, पण वाक्यप्रचार आहे का, नाही. तर वाक्यप्रचार तुमचा थंडा फराळ करणे म्हणजेच काय करणे, तर उपाशी राहणे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढं, पुढील मन पूर्ण करा. येत्याच्या 4 वाटा आणि जात्याच्या किती, तर 12 वाटा. येत्याच्या 4 वाटा, जात्याच्या 12 वाटा ही ग्रामीण भागात मन आहे, तर तुमचं पर्याय क्रमांक शी त्याचं करेक्ट उत्तर आहे 12. येत्याच्या 4 वाटा आणि जात्याच्या 12 वाटा. ओके, 3 नंबर. पुढं, जोडे लावा. मनी आणि मनीचे अर्थ याच्या जोडे लावा. 8वा विश्व दारिद्र्य म्हणजे अतिशय गरीब, अतिशय गरीब. पर्याय क्रमांक 3. इथं आपण आहे, इथं पण आहे, हे गेले, हे गेले. ओके, इन मीन 3.5 म्हणजे फारच अत्यल्प प्रमाण असलेलं. इथं इन मीन 3.5 म्हणजे बच 1, हा बच 1 इथं आहे, बच 1 करेक्ट. त्यानंतर उचलली जीभ लावली टाळ्याला, मन मालेल तसं बोलणे, मनाला वाटेल तसं बोलणं. 4 तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे, डचं 2. गेसुरी आणि गालउरी फाजील उत्सुकता दाखवणे. पुढं, कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला, यालाच म्हणतात. या अर्थाची अचूक मन ओळखायला सांगितली, आणि ज्याने बापचे बेटा सवय केलं तर त्यांचं चुकलं. लक्षात ठेवा, सुंटी वाचून खोकला गेला हे पण गेलंय. उथळ पाण्याला खळखळाट, तर पडत्या फळाची आज्ञा घेणे. पर्याय क्रमांक शी तुमचं करेक्ट आहे. 8चं शी, फक्त शी बरोबर आहे. पुढं, उडत्या पाखराची पिशे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखायचा आहे तुम्हाला. सरळ सरळ तुम्हाला उत्तर सांगतो, जास्त वेळ घेत नाही. उडत्या पाखराची पिशे मोजणे याचा अर्थ आहे अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचं काय परीक्षण करणे. पर्याय 4 उत्तर आहे. पुढं, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेलं वाक्य ओळखायचं आहे. हे संच आहे, लक्षात ठेवा. कुठली मन आहे बघा. पुढं, अमयने सर्व पुस्तके कमीत कमी किमती देण्याचं आश्वासन दिलं, पण लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं, हे बरोबर आहे. त्यांनी पुस्तकं दिले तेव्हा खरं आहे, म्हणजे लबाडाचं काय आमंत्रण जेवल्यावर खरं. पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. पुढं, श्रीराम या शब्दाची खालीलपैकी वर्ण रचना बरोबर कुठली आहे. पहिली आहे, पण हे चुकीचं आहे. ठीक आहे, इकडं हे पण चुकीचं आहे, इकडं पण हे पण, म्हणजे तुमचं करेक्ट आहे श्री राम. 3 नंबर तुमचं करेक्ट आहे. 11चं 3. पुढं, पररूप संधीचं उदाहरण दिलेलं आहे. पहिलंच दिले पररूप संधीचं उदाहरण. पररूप संधी पहिलेच, घरून पहिलं अ नंतर उ. ठीक आहे, अचा लोप पाहिला, उभू झालेला आहे, म्हणजे तुमचं घरून हे आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. पुढं, कुठला आहे, आशीर्वाद. शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे. आशीर्वाद आपल्याला माहिती आहे, असंच आशीर्वाद करेक्ट आहे. हे आशीर्वाद, 2 आशीर्वाद करेक्ट आहे, हे चुकलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे. मग
कुठलं आहे तर आध्यात्मिक, आध्यात्मिक मध्ये अ नाही तर आ येतंय. काय येतं? आ येतंय. म्हणजे इथं अ दिलं हे पण चुकलं, म्हणजे करेक्ट आहे आध्यात्मिक, अनसूया आणि आशीर्वाद पर्याय 2 तुमचं करेक्ट आहे. ओके, चल पुढं. खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारं वाक्य कुठलं ते ओळखायचं आहे. गड आला पण सिंह गेला, अर्धविराम आणि पूर्णविराम करेक्ट आहे. तू केव्हा अर्ज करणार करेक्ट आहे. ती म्हणाली मी दररोज अभ्यास करते, हे पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं एबीसी वाक्य बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं ती करेक्ट आहे. 3 14चं 3. पुढं. उभयनिमी अव्ययाचं प्रमुख कार्य काय आहे? उभयनिमी अव्यय काय करतंय रे? वाक्य जोडतंय, शब्द जोडतंय. काय? 2 अक्षरांना जोडतो, वाक्यातील क्रिया किती वेळा घडत दाखवतो, वाक्यातील व्याकरणाचा क्रम, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्याचं काम हे उभयनिमी अव्यय करतंय. पर्याय 2 तुमचं करेक्ट आहे. ओके, चल पुढं. जुन्या काळाच्या आजीचं चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिलं, हे वाक्य कुठलं आहे? जुन्या कालच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिलं, या वाक्यामध्ये बघा एकच उद्देश आहे, एकच उद्देश आहे. म्हणजे एकच करता, एकच क्रियापद आहे. त्याच्यामुळे मिश्र नाहीये, संयुक्त नाहीये, तर हे तुमचं केवळ आहे. जर तर आठ नाहीये, संकेतार्थी नाही, काय केवळ वाक्य आहे. पुढं. एक झालं. हा 17. खालील वाक्याचं केवळ वाक्य तयार करा. ओके, बघा इथं थोडस तुम्हाला गोंधळात टाकणारं वाक्य होतं. तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. 3 वाक्य तुम्हाला केवळ वाक्य करायचंय. बघा, झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला. आता इथं पडला, तो झाडावर, तो झाडावर चढत असताना पाय घसरून पडला. बरोबर असता आलंय, चुकलंय. झाडावर चढताना पाय घसरून पडला, तो कुठे गेलाय? संपलाय. ठीक आहे. इथं काय? तो झाडावर चढताना पाय घसरून पडेल. पडेल का रे? पडला, चुकले. म्हणजे काय? झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला, हे तुमचं करेक्ट आहे. 17चं 1. ओके, चला पुढं. खाली दिलेल्या वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. काय होकारार्थी? जसं तसं वाक्य विचारलंय. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, राग येत नाही, त्याचं काय करायचं? होकारार्थी करायचं. तर मग अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, अपमान केल्यास राग आलाच पाहिजे, चुकीचं आहे. अपमान केल्यास इथं नकारार्थीच दिलंय, हे पण नकारार्थी. पर्याय 1 तुमचा आहे. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. 16. 17. समाजाच्या कोणत्या प्रकारात पहिलं पद महत्वाचं आहे? विषय संपलाय. अविभाव समाज आहे, पहिलं पद महत्वाचं आहे. पुढं जोड्याच लावून दिले. काय दिले? विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी, संकेतार्थी वाक्य. चला संकेतार्थी घेऊया. काय संकेतार्थी? वाक्यात केवळ विधान असतं, अमुक केले तर अमुक होईल असा बोध असतो. 3 ड 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, हे 2 गेले, संपला विषय. आता विधानार्थी वाक्य का आहे? वाक्यात केवळ विधान केलेलं असतं, 4 आहे, हे पण गेलं. आज्ञार्थी वाक्य का आहे? क्रियापदाला विनंती, उपदेश या गोष्टीचा बोध होतो, ते आज्ञार्थी वाक्य आहे. बरोबर आहे. आणि मग विद्यार्थी वाक्य काय? क्रियापदावरून कर्तव्य शक्यतेचा बोध होतो. तुमचं 4 नंबरचा ऑप्शन आहे, 20चं 4. ओके, चला पुढं. आता तुमचा उत्तर दिला 21 ते 25 बघून घ्या. तरी पण एकदा बघूया आपण. पहिल्याचं उत्तर आहे उदारमतवादांची भूमिका कशी असावी? आपलेपणाची आणि बोलकी. अगदी साधी सरळ. काय? 1 नंबरचं अगदी साधी सरळ आहे 21चं. ठीक आहे, थोडं वर घेऊया. अगदी साधी सरळ. उदारमतवाद कोणत्या आदर्शाचा थारा नसतो? सामाजिक ठोका काय? ठोकळेबाज आदर्शाचा नसतो. त्यानंतर उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नावर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात? काय? एकच गोष्टीचा विचार, अनेक गोष्टी तोडगे शासनास असते, अनेक गोष्टीचे तोडगे असावे, ठोकळेबाज जीवन जगावे. काय? ठोकळेबाज अनेक. ओके, बघूया. चला पुढं. उदारमतवाद्यांची जगण्याचा हक्काविषयी पुढील भूमिका काय? तर आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगणं. 2 नंबरचं ऑप्शन आहे करेक्टचं तुमचं. पुढं. उदारमतवादी लोकांना कोणती गोष्ट अधिक खटकते? हा, ढोकळेबाज, कल्पना माथी मारणे, खाजगी आयुष्यात डावडावड करणे. ओके, चल हे तुमचं उत्तर कशाचं आहे? पॅसेजचं आहे. 26 नंबरचा आहे. एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे. एखादी घटना आहे किंवा व्यक्तीवर लक्ष ठेवून म्हणजे काय? डोळा चुकवणे का रे बाबा? डोळा मारणे का? डोळा घडवणे का? डोळा असणे. एखाद्या व्यक्तीवर डोळा असणे. एखाद्या पोस्टवर डोळा आहे, तुमचा डोळा आहे या ग्रुपसीच्या पोस्टवर डोळा आहे. म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीवर, घटनेवर, घटना म्हणजे तुमची एमपीसी ग्रुप सीच्या या पेपरवर तुमचा डोळा आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आहे डोळा डी. फक्त पर्याय क्रमांक डी आहे. सी तुमचा करेक्ट आहे. 26. 27. खाली दिलेल्या वाक्यप्रचार आणि त्याच्या अर्थाचा योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला. तर ओली सुकी करणे म्हणजे काय रे बोनो? ओली सुकी करणे म्हणजे काय? खरं खोटं करणं, करून घेणे. अचं 4 आहे, अचं इथं 4 आहे, इथं 4 आहे, हे खालचे ऑप्शन गेले. ठीक आहे, इथं पण 3 आहे. उसने
पारणे फेडणे म्हणजे काय रे बाबांनो, 3 दिले. सुडोगोने इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. इंगळ्या डसणे म्हणजे काय, मनाला झोंबणे. मनाला झोंबणे, इंगळ्या डसणे 2 तुमचं करेक्ट 1 आहे. आणि अमृत शिंपडणे म्हणजे काय, गोडधोड बोलणे. 1 नंबरचा आहे 27चा 1. ओके दिसतं. चल पुढं. अचूक जोड्या लावा. हात ओला करणे, पैसा येणे, संपत्ती येणे, हात ओला करणे, गंगेत नाही. चला, पैसा भोजन मिळणे, हात ओला करणे, 1/4. इथं पण आहे, इथं पण आहे, हे पण गेलं, हे पण गेलं. हातचा मळ म्हणजे काय रे, सहज घडणारी गोष्ट, सहज मिळणारी गोष्ट, सहज घडणारी घटना. काय, हातचा मळ 1 नंबर आहे. पर्याय 2 तुमचं करेक्ट आहे. हातात तोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय रे बोनो, जेमतेम खाण्यास मिळणे. आणि हातावर तुरी देणे म्हणजे काय, देखत फसवणूक करणे किंवा फसवून जाणे. 2 नंबरचा तुमचं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2. ओके चलो पुढं. 29 नंबरचा आहे स्थिती न बाळगणे, वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे काय रे, परवा न करणे. परवा न करणे पर्याय 1 करेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे. पहिला शब्द दिलेला आहे तुम्हाला. हा बघा, तो रुमाल, तो ग्रंथ, तो देह, बरोबर आहे, समूह पुल्लिंग आहे. ते पागोटे, ते पुस्तक, ते शरीर, ठीक आहे. हे काय नपुंसकलिंगी. ती पगडी, ती पोथी, ती काया, वाडा नाही. पहिले एक तुमचं रुमाल, ग्रंथ आणि देह. खालचं 20 पट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे. 20 पट, 10 पट, 5 पट, 2 पट, 3 पट, 4 पट काय आहे, तर आवृत्ती दाखवतो. आवृत्ती वाचक आहे. पर्याय क्रमांक 31 आहे. पुढे 32. गडद निळे जलद भरून आले या काव्य अधोरेखित शब्दाचा समाज कोणता आहे. अलंकाराचं वाक्य दिले आणि समाज तुम्हाला विचारलेला आहे. आता अलंकार त्याला कळेल. जलद, जलद म्हणजे काय रे, विशेषण पूर्वभूत कर्मधार आहे, समाज आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट. पुढं. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कुठले रे, मी आणि स्वतः एकच आहे. आपण, आपण स्वतः हे आत्मवाचक आहे तुमचं. 33 करेक्ट आहे. पुढं. खालीलपैकी कोणता प्रधान सूचक उभयनी अव्ययाचा पोट प्रकार आहे. कुठला आहे, विकल्पबोधक, उभयनी अव्यय, कारकबोधक, संकेतबोधक, उद्देशबोधक. बघून घ्या एकदा. चला, प्रधान सूचक उभयनी अव्यय 1 नंबर विकल्पबोधक. ओके चला. क्रियापद म्हणजे काय, अर्थ पूर्ण करणारा शब्द. न दिलं इथं, हे चुकीचं लक्षात ठेवा, गडबडीत चूक होऊ शकते तुमच्याकडून, सिली मिस्टेक म्हणता होतात. अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे तुमचं. 2 नंबर करेक्ट आहे. खालचा. पुढीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द कुठला आहे, कागदपत्र. पुढे पुढे पूर्ण अभ्यस्त पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. थोडं फास्ट घेतोय, फक्त तुम्हाला उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. ओके चला. अचूक विधाने ओळखायची आहे तुम्हाला. अचूक विधाने कुठले आहेत. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत, बरोबर आहे. मागचं जसं तसं रिपीट. शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्येकटी शब्द म्हणतात. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून जो शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्गडी शब्द म्हणतात. तुमचे सगळेच बरोबर आहेत. पर्याय क्रमांक तुमचं 4 आहे. पुढं. पुढील कोणत्या गटातील शब्द हा तद्भव आहे. तद्भव विचारले. तद्भव. कान तद्भव आहे. कर्णचं कान, चक्रचं चान, अग्नीचं आग, बरोबर आहे. ग्रहचं घर, ग्राम, क्राम, हे बी बरोबर. सत्कार हे ऑलरेडी तुमचं तत्सम दिलेलं आहे, हे नाही काही. ओके, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे तुमचं. ए आणि बी पर्याय क्रमांक 1 आहे. 38 पर्याय क्रमांक 1 करेक्ट उत्तर आहे. पुढं. 39. खालील शब्द प्रकार आणि शब्द याच्या योग्य जोड्या त्या ठिकाणी जुळवा. तत्सम शब्द. तत्सम कुठलाही तत्सम शब्द, जशाला तसा अरण्य तत्सम शब्द आहे. तद्भव दुग्ध दूध झालेला आहे म्हणजे अच 4, अच 4 इथं आहे. बच 3, बच 3 इथं आहे. दोन्ही बरोबर, हे गेले संपलंय. देशी शब्द उतरंड, उतरंड गाडग्यांची मडक्यांची उतरंड. कच 2, कच 2 इथं आहे 2. फारसी शब्द कमान म्हणजे तुमचं 2 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. देशी शब्द कुठल्यांचं उतरण, फारसी शब्द कमान आहे. चल पुढं. 40 नंबर. टिंब हा फारसी प्लस फारसी असा सामाजिक शब्द आहे. ते पाठच करायचे. फारसी 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 मराठी, मराठी फारसी शब्द. त्याच्यावर प्रश्न प्रत्येक आहे. डावपेच हा शब्द फारसी अधिक फारसी आहे. ओके चला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कुठला ओळखायचा आहे. आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. शिवणारी कोण आहे, आई आहे. करता आणि शिवलेले काय, तर दप्तर. वाक्यातलं कर्म दप्तर आहे. ओके चला. 41 झालंय. 42. उद्देश विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तार. उद्देश म्हणजे काय रे बाबांनो, वाक्यातला करता हा उद्देश. प्रत्यक्ष करता हा उद्देश. 1च 3 एकाच ठिकाणी आहे.
म्हणजे तुम्हाला शोधायला विषय नाही, लगेच गेल 1 च 3 आहे. विधेय काय आहे तर क्रियापद म्हणजे विधेय किंवा क्रियासंबंध बरोबर आहे. उद्देश विस्तारक शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध बरोबर आहे. आणि विधेय विस्तार क्रियाविशेषण अथवा क्रियाविशेषण बंध म्हणजे विधेय विस्तार. तुमचा पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. उद्देश वरून तुम्हाला ते निघत होत. ओके चला. केवढी उंच इमारत ही या उद्गार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसं होईल असं त्याने विचारले. वाक्य दिले केवढी उंच इमारत ही इमारत खूप उंच आहे. खूप हा शब्द येतोच, लक्षात ठेवा. करेक्ट आहे. उंचच आहे, येणार नाहीये. शेजारी इमारतीपेक्षा उंच आहे नाही. ही तर फार उंच इमारत आहे, ही तर नाही. ओके म्हणजे तुमचं फक्त एक बरोबर येईल. पर्याय क्रमांक ए 43 आहे. ओके चल 43 झालंय. पुढचं 44 खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणचा प्रकार कुठला आहे? अपकर्षवाचक, कालवाचक, गतिदर्शक, क्षणवाचक. तो कुठला आहे रे बाबांनो? संख्यावाचक क्रियाविशेषण. तर अपकर्षवाचक हा तुमचा संख्यावाचक क्रियाविशेषणचा प्रकार आहे. थोडं फास्ट घेतलंय, स्लो घेत. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मला गाणे आवडते. आज्ञा दिली का रे बाबांनो? विधान केलंय का? त्याच्यात काही विधानार्थी काळजी होतोय का नाही? विद्यार्थी वाक्य का वावी आहे का वाक्याच्या शेवटी? नाही. मग कुठलं वाक्य आहे? नकारार्थी एक नाही तर होकारार्थी वाक्य. तुमचं पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढं हा तर सोपा आहे. चला 46 नंबरचा प्रश्न आहे. किती नंबर? 46 नंबर. इकडून येतो जरास. 46 अमृत म्हणजे काय बाबांनो? अमृत आहे सुधा. 1 च 4 1 च 4 इथं आहे, इथं आहे, खालचे गेले. ओके. पोपट म्हणजे काय? सुख. राघू ब च 1 इथं आहे, हे पण गेलं. ओके चला. अनल म्हणजे काय? विस्तो अग्नी. सी च 2 आहे. आणि चंद्र म्हणजे काय? हिमांशू. 3. तुमचं पर्याय एक करेक्ट आहे. पुढं चला. ओके इथं घेऊया. 47 नंबरचा आहे. पुढील महाप्राण वर्ण कुठला आहे? महाप्राण दुसरा आणि चौथा वर्ण कच्चटपामधलं ख, घ, च हे तुमचे महाप्राण आहेत. महाप्राण आहेत. पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. पुढचं थोडं वर घेऊया. 48 नंबर खूप वेळा विचारलेला, खूप अतिशय जास्त वेळा विचारलेला सगळ्याच एक्झामला प्रश्न. कपिला षष्टीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेला शब्द कुठला आहे? विलक्षण, योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी. हे सगळं ही 3 आहे. ड हातबलता नाही म्हणजे तुमचं एबीसी करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 च करेक्ट आहे. 48 3. ओके चला. 49 मात्रा या शब्दाला खालीपैकी कुठला विविध अर्थाने पर्याय आहेत? मात्रा म्हणजे काय? औषध, उपाय. करेक्ट. मात्रा म्हणजे उपाय करेक्ट आहे. औषधाची गोळी नाही तर औषधाची मात्रा किंवा औषधाचा डोस. डोस हे येणार इथं. औषधाची गोळी येणार नाही तर त्यामुळे मृत्यू नाही आणि माप नाही तर परिमाण येईल. ठीक आहे. तर ए तुमचं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. शिडी नाही. ओके चल. पाठ या शब्दाला चुकीचा अर्थ ओळखा. शेवटचा पाठ. पाठ हा शब्द लक्षात ठेवा. पाठ टरुजा ठ ठशाचं ही पाठ आहे आपली. शिराची मागील बाजू म्हणजे ही आपली पाठ आहे. ही पाठ म्हणजे बसण्याचा पाठ, पाण्याचा पाठ, विवाहाचा प्रकार. चुकीचा अर्थ कुठला आहे तर ड चुकीचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक तुमचं ड इकडं आलंय शेवटी. कुठं? शेवटी इथं. हे तुमचे 50 प्रश्न आहे. एक क्वेश्चन थोडं संदिग्ध आहे तर बाकी सगळे क्वेश्चन तुमचे व्यवस्थित सोडवले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. या सगळ्या 50 प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. ते टेलिग्रामला टाकून देतो. प्रश्न त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जॉईन करून घ्या. ठीक आहे. थांबतो.